गुड आफ्टरनून. खराब होईल. खराब होणार. तर हे असे जे आपले रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे खाण्याचे पदार्थ आहेत ते खराब होऊ नयेत, ते टिकावेत याकरिता आपण रोजच्या जीवनामध्ये आपण काही ना काही पद्धती अवलंबत असतो. तर या कोणत्या पद्धती आहेत हे आज आपण अन्न टिकवण्याच्या पद्धती या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी नाव तर अन्न टिकवण्याच्या पद्धती माणसाची जर मूलभूत गरज बघितली तर आपण अन्न हे रोजच्या जीवनात आहे. आणि त्या टिकवण्यासाठी आपण रोजच्या रोज काही ना काही पद्धती वापरत असतो. दूध खराब होऊ नये याकरता आपण काय करत असतो, त्याला उकळवणे, गरम करणे, परत काही काळामध्ये त्याला थंड ठिकाणी ठेवणे. उदाहरणार्थ आपण त्याला फ्रीजमध्ये देखील ठेवतो का तर ते खराब होऊ नये. तर मला सांगा, जर शेवाळाची खीर आपण केली तर किती दिवस टिकते? सारखं गरम केली तर करा दिवस नाहीतर तिथं नाही. त्यासाठी आपण काय करतो, गरम करावं. असतो गरम करण्याची देखील एक पद्धत आहे. असं का करतो आपण, कारण ते खराब होऊ नये, अन्न वाया जाऊ नये, जास्त काळ टिकावे याकरता आपण ते करत असतो. पण शेवाळ्याची खीर खराब का होते, शेवाळ्याला उन्हामध्ये आपण वाळवतो त्यामुळे ते खराब काय होत नाही, बरेच दिवस ते आपण टिकून ठेवू शकतो. पण दूध हे काय असते, त्याच्यामध्ये ओलावा असतो, त्यामुळे आपण शेवाळ्याची खीर आपण काय करतो, शेवाळ्या आणि दूध मिक्स करून करतो, त्यामुळे खीर ही जास्त काळ टिकत नाही. असं मला तुम्ही एखाद्या पॅकिंग वस्तूची नावं सांगितली जास्त काळ टिकणार. आता उदाहरणार्थ बघा, पापड ही पॅकिंग असल्यामुळे खराब होते काय नाही, वर्षभर टिकण्यास मदत होते. तर तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंची नावं माहिती अशी पॅकिंग? मॅगी, कुरकुरे, कुरकुरे, तर आपण रोजच्या शेंगदाणे असतील, लोणचे असतील, हे वर्षभर टिकावी वस्तू, त्यासाठी आपण त्याला काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतो. आता लोणचे जर बघितलं तर लोणचे आपण कसं काय करतो, तर आंबे आपण आणतो बाजारातून, त्याला आपण 3 दिवस शिरून काय करतो, हळद मीठ लावून वाळवत ठेवतो, नंतर आपण त्याला फोडणी देऊन त्याचं लोणचे करतो. आपण असं काय करतो, वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपल्याला त्याचा आस्वाद घेता यावा याकरता आपण ही पद्धत अवलंबत असतो. पण हळद आणि मीठ लावल्यावर काय होतं, आंब्यामध्ये जे पाणी आहे ते बाहेर पडतं पिठामुळे आणि ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते. सूक्ष्म जंतूचे वाढ त्याच्यामध्ये कमी होते, प्रमाण त्याचं कमी होतं, ते रोखलं जातं, त्यासाठी आपण ही पद्धत अवलंबत असतो. परत जाम वगैरे बघितला तुम्ही, ज्यामध्ये काय असतं, साखर असतं, गोड पदार्थ असतो त्याच्यामध्ये, म्हणजे गोड पदार्थ जास्त काळ टिकला जातो, त्यामुळे आपण जाममध्ये काय करतो, साखर मिक्स करतो, कारण तो पदार्थ जास्त दिवस टिकला जावा आणि आपल्याला त्याचा आस्वाद घेता यावा. आणि अशा कोणत्या वस्तू आहेत, आता गावाकडे जर बघितलं आपण, पूर्वी काय व्हायचं, शेतामध्ये गहू ज्वारी याची मळणी करून पाकडलं जायचं आणि त्याच्यामध्ये काय करत होतो आपण टिकण्यासाठी, कडुलिंबाची पानं, कडुलिंबाचे पानं, आणि काय करत होतो, परत लवंगा वगैरे घालून ठेवणार, पावडर वगैरे मिक्स करतो, पावडर लावायचं होतं. हवाबंद अशा डब्यामध्ये आपण ठेवत होतो, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये कीड लागू नये, त्याला खराब होऊ नये. जर असं ते आपण उघडं जर हवेमध्ये ठेवलं तर काय होतं, हवेमध्ये सूक्ष्म जंतू जे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते खराब होण्यास मदत होते. मग ते असं होऊ नये याकरता आपण काय करतो, पावडर मिक्स करणे, त्याला उन्हामध्ये वाळवणे, हवाबंद डब्यामध्ये ठेवणे, या पद्धती आपण वारंवार नेहमी अवलंबत असतो. असं तुम्हाला कोणत्या पद्धती माहिती, आपण रोजच्या जीवनामध्ये आपण घरात जर स्वयंपाक वगैरे करतो, ते आपलं जे केलेलं जेवण खराब होऊ नये याकरता आपण काय काय करत असतो, चपाती असेल, मळलेलं कणिक असेल, फ्रीजमध्ये भाजी